ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, 22 जानेवारी 1999 साली भारत आपल्या ह्या देशामध्ये देशाला काळीमा फासणारी भीषण घटना ओरिसातील मनोहरपुरा ह्या गावी घडली. ग्रॅहम स्टेन्स ऑस्ट्रेलियन मिशनरी आपल्या परिवारासह तेथे राहत होते आणि गोरगरिबांची सेवा करत होते, कुष्ठरोग्यांची सेवा करत होते. परंतु त्यांचं हे चांगलं कार्य समाजकंटकाच्या डोळ्यामध्ये भरलेलं होतं आणि त्याचा काटा काढायचा होता अशी योजना त्यांनी केलेली होती. त्याप्रमाणे त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवलेली होती. एक दिवस संध्याकाळी ते एका चर्चच्या सणाला आपल्या परिवारासह 2 मुलं घेऊन, एक 10 वर्ष आणि एक 6 वर्ष ह्यांना घेऊन ते त्या सणाला गेलेले होते. यात्रा झाल्यानंतर, सण झाल्यानंतर परत येताना उशीर झाला आणि म्हणून ते त्याच्या 2 मुलासह गाडीमध्ये झोपले. समाजकंटक जे त्याच्यावर पाळत ठेवून होते त्यांनी ही संधी बघितली आणि ती गाडीत जाळली आणि ते मिशनरी आणि त्यांची 2 कोवळी मुलं ह्यांना जिवंत जाळलं. भीषण असा प्रकार झाला. दुःखदायक अशी घटना घडलेली होती. साक्षीदार पाहिजे होते, पुरावे पाहिजे होते मारेकरी पकडण्यासाठी. मारेकऱ्यांना पकडण्यासाठी साक्षीदार आणि पुराव्याची गरज असते. अशा वेळेला लाभलाल टुडू ह्या इस्माने ह्या सगळ्या खटल्यामध्ये साक्ष दिली. त्याच्या घराजवळ ही घटना घडलेली होती. तो प्रत्यक्षदर्शी होता. आपल्या उघड्या डोळ्याने हा सगळा प्रकार पाहिलेला होता आणि कोणाचीही तमा न करता, न भीता, न डगमगता त्याने ही साक्ष दिली. परिणामी दारासिंग ह्याला आणि त्याच्या सहकार्याला पकडलं गेलं, आरोपी म्हणून पकडलं गेलं, दोषी म्हणून ठरवलं गेलं आणि आज ते जन्मठेपेची शिक्षा तुरुंगात भोगत आहेत. प्रिय बंधू भगिनींनो, लाभलाल टुडू ज्याने ह्या खटल्यामध्ये ही साक्ष दिली तेवढं सोपं नव्हतं. कारण मारेकऱ्यांना राजकीय आश्रय होता, मारेकऱ्यांना राजकीय वरदहस्त होता. तरी देखील जीवनाला धोका असून त्याने सत्याची साक्ष दिली आणि म्हणून मारेकरी पकडले गेले. आज आपण पाहतो ह्या जगामध्ये फौजदारी खटल्यापासून घरातील मारामारीपर्यंत साक्षीदाराची गरज असते. साक्षीदाराने दिलेली साक्ष ग्राह्य मानून त्याप्रमाणे न्यायनिवाडा होत असतो. आणि जुन्या करारात आपण पाहतो की देवाने त्याचे संदेष्टे, अनेक संदेष्टे सत्याची साक्ष देण्यासाठी ह्या जगामध्ये पाठवलेले आहेत आणि त्यांनी सत्याची साक्ष दिलेली आहे. त्यामुळे त्यांना अतोनात दुःखाला सामोरे जावं लागलेलं आहे. कारण जगाला सत्य पचत नाही आणि पटत नाही. जुन्या करारामध्ये परमेश्वराने आपल्याला 10 आज्ञा दिल्या, त्यापैकी 9वी आज्ञा खोटी साक्ष देऊ नको ही आहे. कारण लोक खोटी साक्ष देत होते आणि खोटी साक्ष दिल्यामुळे आपण अन्यायाला खतपाणी घालत असतो, आपण गुन्हेगाराला मोठं करत असतो आणि त्याद्वारे सामाजिक सगळी परिस्थिती बिघडते. म्हणून परमेश्वराने ही आपल्याला आज्ञा दिलेली आहे, खोटी साक्ष देऊ नको. योहान बाप्तिस्ता माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जो मसीहा या जगामध्ये येणार होता, जो तारणारा ह्या जगामध्ये येणार होता, त्याच्या तयारीसाठी आलेला होता. तो आपल्या जीवनात सत्याची साक्ष देत होता, सत्याची सुवार्ता देत होता. त्याची सुवार्ता आणि साक्ष हीच होती की तुम्ही पापापासून पळा, पापापासून दूर पळा आणि परमेश्वराकडे वळा, तुमच्या अंतःकरणाचा मार्ग सरळ करा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पुढे आपण पाहतो त्याची सत्याची साक्ष या जगाने स्वीकारली नाही, त्याचा शिरच्छेद केला गेला. आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण देवाची लेकरं आहोत. सत्य माहीत असताना आपण सत्याची सुवार्ता द्यायला हवी, साक्ष द्यायला हवी. अनेक वेळेला आपण सत्य माहीत असून आपण साक्षीदार बनत नाहीत, कारण कदाचित त्यामुळे आपल्याला नाहक त्रास होईल, आपलं काही त्या लोकांबरोबर सोयरस सुतक नसतं, म्हणून आपण साक्ष देणं टाळतो. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण देवाची लेकरं आहोत आणि देवाच्या लेकराने आपली कृती आणि आपली शब्द ह्याद्वारे सत्य ह्या जगाला प्रकट करावं. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे करत असताना आपल्याला अतोनात छळाला सामोरे जावं लागेल. देव सायम पिल्ले ज्यांचा जन्म आपल्या तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथे झाला आणि होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, भारतातील पहिले प्रापंचिक संत म्हणून त्यांना मान दिलेला आहे.
देवसायम पिल्ले हे त्रावणकोरच्या राजदरबारामध्ये कामाला होते, उच्च वर्णीय होते आणि ते एका मिशनऱ्याच्या शिकवणुकीला प्रेरित होतात, एका मिशनऱ्याचं जीवन पाहतात आणि ते रोमन कॅथलिक धर्म स्वीकारतात. पुढे ते येशू ख्रिस्ताचा अनुभव घेतात, देवाची सुवार्ता वाचतात आणि त्यांना कळतं की देवाची लेकरं सगळी प्रेमाने असायला हवी, परंतु त्या समाजामध्ये उच्चवर्णीय आणि निच्चवर्णीय असा भेदभाव होता. जे वरिष्ठ होते, जे उच्चवर्णीय होते, ते गोरगरिबांची छळ करत होते, अमानुष असा छळ करत होते. आणि म्हणून देवसायम पिल्ले ह्यांनी हे उच्चवर्णीय जे होते त्यांच्या विरुद्ध लढा पुकारला. ते स्वतः देखील उच्चवर्णीय होते, परंतु त्याने हे सगळं उच्चवर्णीयासाठी विरुद्ध लढा पुकारला. परिणामी त्यांना ठार मारण्यात आलं, प्राणाची आहुती दिली, प्राणार्पण केलं, रक्त सांडलं, परंतु त्यांनी ही सत्याची साक्ष दिलेली आहे. या आगमन काळामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पुन्हा एकदा सत्य वचनी राहण्यासाठी आपण परमेश्वराकडे कृपा मागूया. आमेन.